तिखट खाण्याची आवड आहे का? चला तर मग आज ही भरली तिखट झणझणीत अशी मिरची तुमच्यासाठी. खास ही तिखट प्रेमींसाठी मी घेऊन आली आहे परफेक्ट मसाला, सोपी पद्धत, चव एकदम जबरदस्त आणि खमंग अशी तिखटपणा घालवण्यासाठी मी वापरलेला ट्रिक. तर आता सुरुवात करूया अशा रेसिपीला. तर चला तर मैत्रिणींनो, मी चैतालीच किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत करते आणि आजच्या रेसिपीला सुरुवात करते. तर ही खमंग भरलेली मिरची, हिला भोपी मिरची देखील म्हणतात, ती आज आपण कशी बनवायची कमी साहित्यात आणि अगदी सोपी पद्धत वापरून ही भरली मिरची कशी जास्त दिवस टिकतील या देखील ट्रिक बघूया. आणि आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवातीला या मिरचीचं आपण सारण बनवून घेणार आहे, जे आपल्याला ते स्टफिंग आत भरायचं आहे ते. तर त्यासाठी मी तीळ घेतले, एक छोटी वाटी म्हणजे 2 चमचे सफेद तीळ घेतले. याला मंद आचेवर छान भाजून घ्यायचं आहे, तडतड उडते तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर आता दुसरं इन्ग्रेडियंट यामध्ये जाणार आहे बेसन पीठ. बेसन पीठ इथे मी मोठे 2 चमचे घेतले. बेसन पिठामुळे मिरचीचा तिखटपणा थोडा कमी होतो आणि आतलं सारण देखील चवदार लागतं. फक्त इथं बेसन पीठ मंद आचेवर 5 ते 7 मिनटं खमंग असं भाजून घ्या. खमंग असा सुगंध दरवळतो सगळ्या घरात आणि तेव्हाच याचा भाजला असं हे समजून घ्यायचं बेसन पीठ. आणि भाजताना याच्या गुठळ्या फोडत जायच्या. आता तीळ हे थंड झाले बेसन पीठ भाजेपर्यंत. थंड झाल्यानंतर मिक्सरला बारीक करायचे, आधी करायचे नाही, नाहीतर मग ते चिकटता चिवट होता. आता इथे आपण बेसन पीठ देखील थंड करून घेतलं. त्याच्या गुठळ्या नीट फोडून घ्यायच्या. बघू शकता तुम्ही बेसन पिठाचा कलर किती बदलला आहे, थोडा ब्राउनिश कलर येऊन द्यायचा, म्हणजे हे खमंग भाजले गेले असे समजतं. त्यानंतर आता यामध्ये आपण जे तीळ दळून घेतले होते, मिक्सरला बारीक केले होते, थोडे ओबडधोबडच दळले मी, जास्त असे काही बारीक नाही केलं आहे, नाहीतर मग तीळ परत तेल सोडतात आणि मग ते चिवट होतं. त्यानंतर ते दोन्ही एक जिन्नस एक साईड काढून घेतलं डिशमध्ये. आणि इथे मी खोबरं घेतलं आहे आणि लसूण घेतलं आहे, दोन्ही पण 2 चमचे मोठे खोबरं घेतलं आहे मी आणि हे दोन्ही मिक्सरला बारीक करून घेतलं आहे. ते देखील आता आपण बाकीच्या सारणात मिक्स करून घेतलं आहे. त्यानंतर आता मी इथे अर्धी वाटी भाजलेली शेंगदाणे घेतले आणि इथं बघा मी तुम्हाला दाखवते शेंगदाण्याचा कूट काही एकदमच बारीक झाला आहे, थोडासा जाडसर ठेवला आहे. अशा पद्धतीने आपण इथे कूट करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर रेडीमेड असं तुम्ही करून ठेवलेलं कूट असेल तोही टाका, पण मग जास्त बारीक असेल तर तो नका घालू, हा थोडा जाडसर असा कूट टाका. त्यानंतर आता यात मसाले घालून घेऊया. धना पावडर टाकली आहे, घरगुती काळा मसाला टाकला आहे, थोडा कमीच टाकला आहे आणि लाल तिखट मी 1 चमचा टाकला आहे. तुम्हाला तुमच्या तिखटानुसार तुम्ही टाकू शकता, तुम्हाला किती तिखट आवडते. आणि त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं आहे मी इथे. तुम्हाला ज्या पद्धतीने तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही यात तिखट ॲड करू शकता. त्यांना तिखट कमी आवडतं त्यांनी यात जास्त मसाले किंवा लाल तिखट कमी टाकलं तरी चालते. त्यानंतर इथे याला छान बाइंडिंग यायसाठी मी तेल टाकून घेतलं आहे आणि हे सगळं सारण आता स्टफिंग आत भरण्याचं तयार झालं आहे. त्यानंतर इथे मी मिरच्या स्वच्छ धुवून पुसून घेतल्या होत्या, सुकवून घेतले सगळ्या आणि पुसून देखील घेतल्या. आता ह्या कट कशा करायच्या तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ह्या मिरच्या कट करायच्या. त्यामध्ये बघा तुम्ही मी इथे सरळ अशी एक लाईन एका बाजूने असं कट करून घेतली मिरची एका सरळ रेषेत आणि त्यानंतर त्यामधल्या बिया काढून घेतल्या. आता एक एक करून सगळ्या बिया काढून झाल्या आहे. आता सारणामध्ये इथं मी निंबू पिळते. निंबामुळे थोडासा खमंगपणा येतो आणि तिखटपणा थोडासा कमी होतो. ह्या मिरच्या चवीला तिखटच असतात खूप आणि जरी आपण किती सारण घाला, मी आता तुम्ही बघू शकता तीळ, शेंगदाणे, खोबरं यामुळे तिखटपणा कमी होतो. अशा जिन्नस टाकलाय तरी पण हिची तिखटपणा कमी होत नाही, चवीला भन्नाटच लागते. आता थोडं करून सगळं सारण यामध्ये भरून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला दाखवलं आहे. आणि मिरची देखील मी एका साईडने कट केली, इथे तुम्हाला दाखवते मी. आता एक करून असं इथे मी मिरच्यांमध्ये सारण भरून घेते आहे. मिरची बघा मध्यमधनं एक कट केली, एक साईडने कट केली म्हणजे सारण बाहेर पडणार नाही आणि दोन्ही साईडने आपल्याला मिरची छान खमंग अशी भाजून घेता येईल. त्यानंतर पॅनमध्ये मी इथे तेल टाकलं आहे आणि
त्यानंतर एक एक करून अशा सगळ्या मिरच्या आपण या तेलामध्ये टाकून घेऊया. नीट अशा सेट केल्या मी मिरच्या, म्हणजे सगळ्या छान बाजूंनी दोन्ही बाजूंनी छान अशा भाजले जातील आणि आपल्याला खमंग अशा मिरच्या मिळतील. त्यानंतर हे बघा अगदी चिमटीमध्ये थोडंसं काहीतरी असं किंचितसं मीठ टाकून घेतलं आहे, म्हणजे याने चव खूप छान येते. आता त्यानंतर बघा इथं मी वाफवून घेतलं आहे 5 ते 7 मिनटासाठी आणि नंतर झाकण काढून घेतलं आहे. बघू शकता मिरच्या कशा छान एक साईडने भाजल्या गेल्या. आता हे पलटी करून घेते. हे देठ हाताला गरम लागत नाही आहे, त्यामुळे मी हाताने नीट सेट होतील अशा भाजून घेतल्या. हे बघा या पद्धतीने. आणि शक्यतो पॅनमध्येच बनवा, म्हणजे पॅनमध्ये एकसारखे भाजले जाते. कढईमध्ये काही खाली राहतं, काही वरती राहतं. आता बघू शकता किती खमंग चविष्ट अशी आपली मिरची तयार आहे. बघा तुम्हाला मी जवळून दाखवते. दोन्ही साईडने किती छान अशी भाजली गेली आहे. तुम्ही इथे म्हणाल हाताने कसं करते, तर देठ अजिबातही गरम लागत नाही, त्यामुळे मी देठानेच उचलून दाखवते मिरची. आणि आता ही मिरच्या तुम्ही या अशा देखील खाऊ शकता, पण आता सारण उरलं आहे माझ्याकडे, मग ते सारण टाकून मी, काहींना सारण खायला आवडतं त्यातलं स्टफिंग, काहींना मिरच्या आवडतात. अशा सगळ्यांच्याच घरात अशा 2 प्रकारचे लोक असतात. तर बघा इथे मी थोडंसं मधोमध थोडं तेल टाकून इथे सारण परतवून घेतलं आहे. थोडंसंच हलकंसंच परतवलं आहे, बाकी मिरच्यांमध्ये मिक्स करून पुन्हा एकदा झाकण ठेवून हे पुन्हा एकदा 5 मिनटं वाफेवर इथे शिजवायचं आहे. आणि आपली भन्नाट अशी खमंग मिरची तयार झाली आहे. ही चवीला खूप भन्नाट लागते, डाळ भातासोबत तर अतिशय सुंदर लागते.